Okay, hi, good morning. Am I audible? Hi, good morning. Am I audible? Okay, we'll just wait for another Yes, sir. 5 minutes. Let everyone join in. Then we'll start with some codes. म्हणजे जे आत्तापर्यंत आपण केली आहेत, जेवढं आपण शिकलो आहे त्याच्यावरती कसे कोड्स येऊ शकतात इंटरव्ह्यूला आणि कशी कोड आली आहेत. विल सी दॅट अँड देन विल वाइंड अप फॉर टुडे. कल से फिर एक नया चैप्टर शुरू करेंगे. सो जस्ट लेट्स जस्ट वेट, सी हाउ इट गोज. तोपर्यंत कोणी फाईल सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला? एनिवन? Yes, yes, sir. ओके. ऑनलाइन होता त्याच्यामुळे आई हैव केप्ट दिस टाइम. हाँ, तो आपको कुछ ट्रैवल वगैरह नहीं करना पड़ेगा, इसलिए मैंने मॉर्निंग को रखा है. एंड टुमारो विल बी हैविंग एन ऑफलाइन लेक्चर. उसके बाद इस वीक में शायद से आपको यू कुड हैव यू विल हैव अ डे और टू हॉलीडे. लेकिन ऐसा नहीं कि हॉलीडे, आई एम गिविंग यू अ बंच ऑफ क्वेश्चंस टू सॉल्व. आई एम आउट ऑफ स्टेशन फॉर अ वाइल. So, how many of you are like living outside Pune and have just come for the course? है क्या ऐसा कोई आप में से? जो पुणे से बाहर है और बस कोर्स के लिए आए हैं. कोणीच नहीं, एवरीवन इज फ्रॉम पुणे. भूषण है क्या बाहर से? कहाँ से हो भूषण? जगह? Usawal, sir. भूसावल. वही लगा मुझे. Yes, sir. अदर्स? बाय द वे, लिंक्डइन प्रोफाइल कितने लोगों ने बनाई? कितने लोगों की अच्छी है? लिंक्डइन लिंक्डइन. वाई यू गाइज आर नॉट रिस्पॉन्डिंग? अरे बोला. सर मी फक्त बनवली आहे पण तिला ऑप्टिमाइज वगैरे काही नाही तिथे ऍड वगैरे काही नाही केलं. अच्छा, बाकी साक्षी, निकिता, राहुल, वरद? यू गाइज आर लिस्ट इंटरेस्टेड इन स्पीकिंग. फाईन. श्रद्धा, तुम्हाला कॉल आला होता का? हाय श्रद्धा. हो सर, आला होता कॉल मला. अच्छा, तर मग झालं का तुमचं बोलणं त्याचं? हो, हो, हो. झालं. त्यांच्याकडे दोन्ही ऑपॉर्च्युनिटीज आहे, गेस डी एम आणि डी एसाठी पण आहे. पण मग ते सेल्स डेटावरती आय डोंट नो हाव थिंग्स आर. ठीक आहे. आणि मग त्यांचे जे ते काय म्हणजे काय होतं, ते परत कॉल करणार आहेत की त्यांचे सिनियर कॉल करणार आहे तुम्हाला?
त्या बोलल्या की म्हणजे डिटेल्स वगैरे शेअर केले मी, ओके लिंक वगैरे ॲड्सच्या. ओके त्या बोलून सांगतो बोलतो. ओके फाईन लेट्स सी हाऊ इट गोस. सो वेर आर यू फ्रॉम बेसिकली, पुणे और आउटसाइड पुणे? मी अकोल्यातून आहे. तर मग आता सध्या पुण्यात आहात का? नाही, नाही. अकोल्यालाच आहे. वर्क फ्रॉम होम सुरू आहे माझं. ओके 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 ओके. सो इन द सेम फील्ड डिजिटल मार्केटिंग. हो. ठीक. 8-5 level start. How many of you are there? Okay. सगळ्यांचे इन्स्टॉलेशन पहिल्या 2 फाईल सॉल्व केल्या का? येस ऑर नो? केलात का रे? 3 फाईल्स पाठवल्या होत्या मी, ट्राय केलं सॉल्व करायचं. 2 केल्या सर. 2 केल्या. ओके. ठीक आहे, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. आता कोणाला असं आहे का कोणी की ज्यांचं फाईल कुठे रन करायचं, काय करायचं, कसं करायचं काहीच माहीत नाही? आहे का असं कोणी? कोणाचं चालतच नाही आहे व्ही एस कोड, ना गुगल कोलॅबवर होत आहे, ना ऑनलाईन ज्युपिटर नोटबुकवर होत आहे, असं आहे का कोणी? नाही ना? ओके चलो, बहुत हो गया. I'll just share my screen. ओके चलो, सो लेट गेट बॅक टू व्ही एस कोड. तर लास्ट लेक्चरला आपण कुठपर्यंत केलं होतं? कॅन एनीवन जस्ट रिकॉल? सो सॉरी. सो लास्ट लेक्चर को हमने ऑपरेटर्स खत्म किया था. अरे बोला. हो सर. सी ट्राय टू कीप इट इंटरॅक्टिव्ह, नाहीतर मग ते वन सायडेड लेक्चरसारखं होईल ज्याचा तुम्हाला फायदा नाही होणार. ठीक आहे, इंटरॅक्टिव्ह ठेवलं की तुम्हाला पण वाटेल की यू आर इन टू इट. करेक्ट, थोडा फायदा होईल. सो थिंक फॉर युअर बेनिफिट, नॉट माइंड. ओके चल, ऑपरेटर्स आपण केलं. अँड नेक्स्ट थिंग, आपण ऑपरेटर्समध्ये हा पहिला कोड एक बघू. ठीक आहे, काय होता? राईट अ पायथन प्रोग्राम टू प्रिंट सम ऑफ 2 नंबर्स, ऑल्सो स्टोअर द आउटपुट इन न्यू व्हेरिएबल. ठीक आहे, आउटपुटला न्यू व्हेरिएबलमध्ये करायचं. सम ऑफ 2 नंबर्स कसं करणार? ए इक्वल्स टू 20, नीट लक्ष द्या. बी इक्वल्स टू 30 अँड सी इक्वल्स टू ए प्लस बी. बरोबर? आता हे स्पेस दिली काय नाही दिली काय सारखंच आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि खाली आपण काय करू? प्रिंट सी. करेक्ट. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, नेहमी कमेंट्स द्यायच्या. सो दिस इज द फर्स्ट नंबर, दिस इज आवर second number, and here
we are doing here we are doing the addition using ऑपरेटर. करेक्ट करेक्ट. आणि इकडे प्रिंट केलं आपण. काय येईल आन्सर? केलं 50. 50. राईट प्रिंट. बरोबर. ए मध्ये 20ला स्टोअर केलं, बी मध्ये 30ला. आणि ए आणि बीचं काय करायचं होतं? ॲडिशन. आणि त्याला कशात स्टोअर करायचं होतं? न्यू व्हेरिएबलमध्ये. हे काय न्यू व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आणि अभी इसको प्रिंट करते. चलो आ गया 50. करेक्ट करेक्ट. तसंच मला सबस्ट्रॅक्शनसाठी कोण करून दाखव. चलो इन कमेंट बॉक्स क्विक. और फॉर डिविजन. चलो ट्राय करो. खालच्या लाईनला जायला एंटर नाही दाबायचं, शिफ्ट एंटर दाबायचं. ठीक आहे. म्हणजे असं करता ना तुम्ही ए इक्वल्स टू 20. आता प्रसादकडनं झालं तर त्याने एंटर केलं तर ए इक्वल्स टू 20 केलं, शिफ्ट एंटर करायचं तेव्हा ते सेकंड लाईनला येतं. करेक्ट करेक्ट. सानिका करेक्ट. विकास करेक्ट. सी यू आर एबल टू राईट दी कोड. प्रिंट 60 कसं काय केलं? भूषण चुकलास. सिली मिस्टेक. सिली मिस्टेक केली. ठीक आहे. हरकत नाही हरकत नाही हरकत नाही. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ओके गुड गुड. चलो हां प्रांजलीने व्यवस्थित केलं आहे. नीट अँड लेबल कोड. चलो आता मला सांगा ना व्हॉट आय हॅव टू डू इज लेट्स से मी असं केलं ए इक्वल्स टू काय आता सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करून बघू. ठीक आहे. अरे यार ए इक्वल्स टू 8, बी इक्वल्स टू 2, लक्ष द्या, सी इक्वल्स टू आणि प्रिंट सी. इसका कैसा होईल? number and here we are. ठीक आहे. आता याचा आन्सर काय येईल रे? टेबल येतात ना? 16. ठीक आहे. ओके. अरे यार ठीक आहे. आता मला आन्सरमध्ये माहिती आहे कसं हवं आहे. आय टेल यू. हे बघा आउटपुटमध्ये हवं आहे मला. असं कमेंटमध्ये देतो. द काय आता प्रोडक्ट म्हणतो ना आपण. द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 16. मला हे असं आउटपुटमध्ये पाहिजे. कसं करता येईल? व्हॉट डू यू थिंक? आता फक्त 16 येत आहे ना, ते एक वेळेस एखाद्याला समजणार नाही तर कसं पाहिजे आपल्याला? द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 16. सो हाऊ कुड यू गिव्ह दॅट? सीच्या आधी डबल कोट्स मध्ये पूर्ण सेंटेन्स टाकावं लागेल आणि पुढे कॉलन द्यावं. करेक्ट. ठीक आहे. लक्ष द्या कसं देतं गाईज. हे बघा आपण जे हे प्रिंट करतो ना
याला प्रिंटच करायचं. फक्त कसं लिहायचं माहिती, प्रिंट डबल कोट्समध्ये. म्हणजे काय डबल कोट्स म्हणजे काय झालं रे, स्ट्रिंग. त्याच्यामध्ये कसं आहे ना, द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज. आता हे स्ट्रिंगच्या बाहेर यायचं, कॉमा करायचा आणि कशामध्ये स्टोअर केलं आपण, सी मध्ये, सी लिहायचा. आणि आता प्रिंट करा. त्याला काढून टाकतो. हे बघा, आलं आलं. जर मला इथे इक्वल्स टू द्यायचं आहे तर मी इथे इक्वल्स टू देतो आणि मग आता करतो. सी, समजलं का? हा या ना. Yes, sir. काय डाऊट कोणाला याच्यामध्ये? ठीक आहे, चलो ट्राय करा. काय करायचं आहे, असं डायनॅमिक कोड, याला डायनॅमिक कोडिंग म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही देतात, जरा समोरच्याला समजायला सोपं करतात गोष्टी. करून बघा, एखादी रॅन्सम क्वेश्चन घ्या आणि बघा करून लगेच. चलो ट्राय. करेक्ट राहुल, करेक्ट. अजून 2 लोकांनी करा, मग आपण पुढे जाऊ. वाह, गुड. समवन और एक कोई, एनीवन फ्रॉम गर्ल्स? श्रद्धा, ग्रेट. चलो गुड, आलं म्हणजे. चला आता आय विल जस्ट गिव्ह यू नेक्स्ट थिंग, दैट इज, चलो यहाँ पे अभी मैं क्या कर रहा हूँ, आता सबट्रॅक्शनसाठी मी एक गोष्ट घेतो. हे बघा, ए इक्वल्स टू मी केलं 100, बी इक्वल्स टू आय गेव 40 अँड देन आय डिड सी इक्वल्स टू ए मायनस बी. करेक्ट ना? अगेन तुमच्यासाठी मी परत परत लिहितोय, तुम्हाला पण सवय होईल. दिस इज द फर्स्ट नंबर, अरे ॲडिशन काय होतं, सबस्ट्रॅक्शन. आणि याचा आन्सर मग कसं लिहिणार, प्रिंट सी, ओय, द सबस्ट्रॅक्शन ऑफ ए अँड बी किंवा 100 अँड 40 इज लिहू शकतो का असं? Yes, sir. Yes, sir. अरे रन का नाही झालं, एक सेकंड.
होते रन होते. आलं करेक्ट. असं पण आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट गाईज, प्लीज लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. वी विल स्टडी ती वेळा. आता तुम्ही जे आहे इथे ए इक्वल्स टू 100, ए इक्वल्स टू 40 परत 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 लिहत बसणार. तुम्हाला आता असं काय पाहिजे की कोड बनवून ठेवलाय, आपण फक्त व्हॅल्यूज टाकायचं आणि त्याने ऑपरेशन केलं पाहिजे. समजलं? समजलं का काय? की आपण प्रत्येक वेळेस आपण काय करतोय, वी आर डुईंग ए इक्वल्स टू समथिंग, बी इक्वल्स टू समथिंग, देन सी, देन प्रिंट, है ना. प्रत्येक वेळेस आपल्याला एवढे व्हॅल्यूज वगैरे लिहायचं लागतं आहे. त्यापेक्षा मला असा काही कोड बनवायचा आहे ज्याच्यामध्ये मी फक्त व्हॅल्यूज टाकेल आणि ॲटोमॅटिकली तो पूर्ण ऑपरेशन परफॉर्म करून आपल्याला आन्सर देईल. कळलं का प्रॉब्लेम स्टेटमेंट? एव्हरीवन येस सर. नक्की? येस सर. नसेल प्रॉब्लेम स्टेटमेंट Yes, कळला sir. तर मी परत सांगतो. एकदा प्रॉब्लेम स्टेटमेंट कळला तर सोल्युशन एकदम मस्त समजेल. गुड. चलो, होप सगळ्यांना समजलं. तर काय करायचं आहे की आता आपल्याला युजरकडनं आहे ना, युजर म्हणजे समोरच्याकडनं आपल्याला किंवा एक डायनॅमिक आपल्या कर्ली ब्रॅकेटमध्ये ए अँड कर्ली ब्रॅकेटमध्ये बी इज परत बाहेर कॉमा येऊन सी. आणि आता मी प्रिंट करतो याला मी प्रिंट केलं, सॉरी एक्झिक्यूट केलं तर कर्नल लोड खूप येतो आज. इसको मैंने एग्जीक्यूट किया तो 1 मिनट रुको यार. अच्छा, अपडेट आला म्हणून. अब मैं इसको रन करता हूँ. हां, हे बघा आलं. एंटर द नंबर टू कन्फर्म. इथं मी टाकलं 20 आणि नेक्स्ट बॉक्समध्ये मी टाकलं 60. हे बघा, द ॲडिशन ऑफ 20 अँड 60 इज 80. किती लोकांना समजलंय? सर तिथं F5 यूज केली. त्याला एफ स्ट्रिंग समजलं का? हे काय केलंय आपण एव्हरीवन? याला काय म्हणता? एफ स्ट्रिंग. एफ स्ट्रिंगचा फुल फॉर्म आहे फॉर्मॅटेड स्ट्रिंग. ठीक आहे, ठीक आहे. याला डायनॅमिक म्हणतात. का बरं? आता तुम्ही बघा ना, द ॲडिशन ऑफ 20 अँड 60 इज 80. आता मी परत रन करतो. ठीक आहे, लक्ष द्या, लक्ष द्या. आता मी टाकलं 100 आणि मी नेक्स्ट प्रॉम्प्ट बॉक्समध्ये टाकलं 300. याचा आन्सर किती आला पाहिजे? 400. पण कसं आलं पाहिजे? द ॲडिशन ऑफ 100 अँड 200 इज 300 इज 400. बघा तसं येईल. बघा आलं का डायनॅमिक? तुम्हाला बोललो होतो ना मी आत्ता सुरू होण्याआधी की आपल्याला फक्त व्हॅल्यूज टाकण्याची गरज पडली पाहिजे, बाकी सगळं त्याने करून घेतलं पाहिजे. केलं? समजलं? हो सर. प्रसाद, कळलं का आता? इतक्यात तर सांगितलं. येस सर. चलो, अभी और एक चीज़. आता जो प्रॉम्प्ट बॉक्स येत होता बघा, तो एमटी येत होता. तिथे मला असं पाहिजे की एंटर द फर्स्ट नंबर. तर ते आपण याच्यामध्ये टाकतो. कसं? हे बघा, स्ट्रिंगमध्ये एंटर द. पहिले तुम्ही एवढं ट्राय करा. जे मी आत्ता शिकवलं ते ट्राय करा. चलो,
सर मी मागाशी तसंच सेंड केले. कुठे गेलंय? एक सेकंड. प्रथमेश नाही गेलाय. प्रथमेश कुठे गेलाय? ते नाही म्हणत आहे मी, खालचं जे मला सी मध्ये फॉर्मॅटेड स्ट्रिंग वापरून. ओके ओके. चलो जमलं का? द मल्टिप्लिकेशन एप्स ओके. ए अँड बी सी. चलो गुड. प्रथमेशला जमलं. प्रांजलीला पण जमलं. ग्रेट 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 ग्रेट. अजून दोघंच आन्सर करताय कधीचे. अजून बाकी विकास, अक्षय. चलो गुड. श्रद्धा. चलो प्रसादला जमलं. भूषण ओके ग्रेट. अशा 2 प्रांजली आहेत का आपल्याकडे? प्रांजली पैकेकर. सेकंड इज प्रांजली अटमवार. ओके फाइन. चलो लेट्स मूव अहेड. मैं क्या बोल रहा था? ये एंटर द फर्स्ट नंबर. ठीक है, एंटर द फर्स्ट नंबर. ठीक आहे, इकडे ये. एंड ठीक आहे. याच्याने काय येतं, हे जे प्रॉन्ट बॉक्स आहे ना, हे बघा लक्ष दे. यार. हे बघा आलं का इथे एंटर द फर्स्ट नंबर. इथे मग मी केलं 40 है ना. सो दिस इज हाउ इट इज. समझे? सो ये थे हम कैसे कोड कर सकते हैं. ठीक है. अभी ना आपके लिए कुछ कोड्स है. देखो एफ स्ट्रिंग का मैंने बोला था. allows you to include expression directly within string literals by enclosing them. ये छोड़ो यार, ये सब theoretical नाही पडते हम. कळलं ना? theoretical सांगायची गरज नाही, ते तुम्ही कुठूनही वाचून घ्या ऑनलाइन. चलो नेक्स्ट हम आपको मैं देता हूँ कुछ क्वेश्चंस. क्लास वर्क 3. ये बाय द वे कमिंग बैक टू क्लास वर्क 3. क्लास वर्क 3 मध्ये मी एक क्वेश्चन दिला आहे, विच इज व्हेरी फेमस इंटरव्ह्यू क्वेश्चन.
लाईक 7 आउट ऑफ 10 टाइम्स तर तो विचारला जातो. तो क्वेश्चन दिला आहे मी इथे. इथे दिला आहे. यप 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 यप. चलो, मला एक सांगा काय करायचं आहे. फक्त सॉल्व नका करू. हा कालच्या फाईलमध्ये मी पाठवला आहे. फक्त इथे मला सांगा काय करायचं आहे. येस, चलो, वी हॅव टाईम. काय करायचंय कोणाला समजलं का? अरे मला फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट एक्सप्लेन करा, बाकी सगळं ठीक आहे. एक लिस्ट म्हणजे मधले सर रिमूव्ह करायचे आहेत, त्याची लेंथ हे करायची आहे कॅल्क्युलेट, हम्म. आणि न्यू लिस्ट फॉर्म करायची आहे. नाही, समवन. तर एक लिस्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे अलग अलग डाटा टाईपचे आहेत, एलिमेंट्स आहेत. बरोबर, त्याच्यामध्ये करेक्ट. त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे आहेत. बरोबर. लिस्टची रेंज फाइंड करायची. ऑर्डर समवन अदर लाईक. तरी चलो, याने 80% करेक्ट सांगितलं, पण तरी 20% चुकलाय, म्हणजे इनकम्प्लीट सांगितलं. डुप्लिकेट एक लिस्ट मधले रिमूव्ह करायचे आहेत विदाउट प्रिझर्विंग ऑर्डर, आणि लिस्टची लेंथ ओरिजिनल लेंथ कॅल्क्युलेट करायची आणि न्यू लिस्ट फॉर्म करायची आहे. न्यू लिस्ट कोणती राहील मग ती? विदाउट डुप्लिकेट्स. सर मेसेज टाकले मी. विदाउट इंटरप्टिंग द ऑर्डर ऑफ लिस्ट वी नीड टू रिमूव्ह द. नाही, चुकीचं. हा सेम असा येतो, सेम इंटरव्ह्यू मध्ये सेट मध्ये करावं लागेल का त्याला? काय. सेट मध्ये नवीन लिस्ट आहे ते सेट मध्ये कन्वर्ट करावी लागेल आता ह्या क्वेश्चनला तुमचं होमवर्क, ह्या क्वेश्चनला तुमचं होमवर्क म्हणून घ्या. फक्त मला एवढं सांगायचं आहे सर्वांना, नो वन विल यूज ChatGPT. जेवढं डोकं लावता येईल ना, तुम्हाला मी एक सांगतो, जेवढं तुम्ही डोकं लावाल तेवढं तुम्हाला फायदा होईल. जेवढं तुम्ही ब्रेन स्ट्रॉमिंग कराल तेवढं तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, समजलं काय करायचं? ठीक आहे, चलो. याच्यामध्ये वन मोर थिंग. आता ही एक फाईल तर करायची आहे, नंतर मी तुम्हाला देतो ही चौथी फाईल. याच्यामध्ये ऑपरेटर्स आहेत, करेक्ट? ठीक आहे, मग याच्यामध्ये ती प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ती सॉल्व करायची. त्याच्यानंतर आय गेस याचं ती फेल्स आहे. हां, त्याच्यानंतर मी तुम्हाला 4 आणि 5 दोन्ही देतोय. ओके, 4, 5 दोन्ही देतोय. तर तुमचा टास्क आहे फाईल नंबर, सगळ्या फाईल सॉल्व करायच्या आणि 5वी फाईल सॉल्व करायची. ठीक आहे, समजलं? येस सर. ठीक आहे, आजचं लेक्चर समजलं असेल तर व्हेरी गुड. ठीक आहे, देर वॉज सम प्रॉब्लेम विथ माय ऑडिओ. जर चुकून आजचं लेक्चरला ऑडिओ प्रॉब्लेम असेल तर कोणी लगेच मेसेज करू नका की सर देर इज अ ग्लिच, ऑडिओ ग्लिच. आणि जर कोणी केला तर त्यांना पण सांगा. पण त्याच्यासाठी आय होप, मला तर वाटतं लेक्चर सगळ्यांना समजलं असेल. तर बॅकअप म्हणून मी जे जुन्या लेक्चरची व्हिडिओ आहे ती मी तुम्हाला पिन करतो ग्रुपमध्ये. ठीक आहे, कधी कधी हिट झाला ना तर ऑडिओला प्रॉब्लेम येतो. दॅट्स वाय आय एम जस्ट टेलिंग यू. सो ॲक्ट लाईक मॅच्युअर वन्स, नॉट लाईक स्कूल स्टुडंट्स. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपलं होतं ज्याच्यामध्ये आपण ऑपरेशन्स कोडिंग बघितली. ठीक आहे, आता मी कोडिंगच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही गोष्टी देणार घरी, ते ट्राय करा. ठीक आहे, मी उद्या चेक करेल. ठीक आहे,
उद्या आपण कंडिशनल स्टेटमेंट्स हे सुरू करणार. सो त्यासाठी आजच्या फाईल्स तुमच्या प्रत्येकाच्या कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, समजलं? येस सर. ओके, देन यू कॅन लीव फॉर द डे. थँक्यू, थँक्स अ लॉट. कोणाला काही डाऊट असेल तर ते थांबून विचारू शकता. बाकी ज्यांना समजले ते जाऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम येतो VS कोडला? वरती इथे कर्नल असेल, कर्नल याला सिलेक्ट करा. तरी नसेल होत तर उद्या तुम्ही घेऊन या, आपण क्लासमध्ये बघू. उद्याचा टाइम मी कळवतो, एक तर 8:30 असेल किंवा 8:45 असेल. सो दॅट आय लेट यू नो. ठीक आहे. या यू कैन लीव. जिनको कुछ पूछना है वो रह सकते हैं. सो आई एम जस्ट कीपिंग इट लाइव फॉर अदर पीपल. हॅलो सर. हम्म, सर माझं फर्स्ट लेक्चर आहे आजचं. बर. मला काही समजलं नाही सर. हा. तर मला किती लेक्चर आहे? हे काय म्हणजे मी चौथं मागचे रिव्हिजन करून घेऊ. चौथं पाचवं वाटतं. कितवं लेक्चर आहे रे? चौथं आहे आय गेस. तर मला इतकं समजत नाही सर पहिलं लेक्चर. ऑनलाईन यूट्यूबला व्हिडिओज पडलेले आहेत ना, तुम्ही ते चेक करा पहिल्या 4 लेक्चरचे आणि मग 5व्या लेक्चरपासून कंटिन्यू करा. सर तिथं पायथन मध्ये असं लेक्चर 1 लेक्चर 2 असं लिहिलेलं नाही सर. बट ते अशा ऑर्डरमध्ये आहे. ठीक आहे, लाईक खालून. ऑर्डर पण समजली मला. हां, तर मग जे पहिलं खालचं जे आहे ना व्हिडिओ, ती पहिली आहे. सो लाईक पायथन D11 D12. नोटीस आठवेल तुमची पूर्ण Oh चाललंय का shit. नाही? कुठे कोण काय कोण मी कॉपीराईट येऊन जातो. नाही समजलं का? झालं आता. एक दाखवण्याच्या नादात गेली आजची व्हिडिओ. हे काय रे? सी पायथन इंट्रोडक्शन, इन्स्टॉलेशन, सिंटॅक्स अँड व्हेरिएबल्स, पायथन डेटा टाइप्स 1, डेटा टाइप्स 2. किंवा जर तुम्हाला याच्यापेक्षा नसेल कळेल तर तर यूट्यूबच्या चॅनलवरती NMD प्रायव्हेट लिमिटेड टाईप करा. त्यावरती माझे जुने लेक्चर्स बघा. ठीक आहे, ठीक आहे सर. जुन्या बॅचचे लेक्चर्स बघा. संपला विषय. हो. ओके, ठीक आहे, बाय बाय. सर हॅलो सर. सर हां, हॅलो सर. ते क्लासवर 3 फाईलमध्ये चेक क्लास म्हणून मेन्शन केलंय, तुम्ही ते काय? चेक क्लास म्हणजे तेच रे, टाईप चेक करणं. ओके. आता हे सगळे वेगळे वर्ड्स आहेत जे इंटरव्ह्यूजमध्ये वापरतात, म्हणून तसे दिले. ओके सर. ठीक आहे, चलो बाय बाय. थँक्यू सर. थँक्यू.